नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. माने कावेरीला अगदी धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलं असतं. तिला सावरतो यश आणि यशला सावरताना बघते आणि कावेरी ही घराच्या बाहेर ढकलून दिलेली असते अगदी रागाने आणि दरवाजाही तेवढ्याच रागाने लावून घेते आपली दरवाजा लावल्यावर दरवाजाला काही पेपर्स असतात. जोरात असा दरवाजा ढकलला जातो आणि मोठ्या रुबाबात म्हणते कावेरी, जाणार नाही सुने मी या घरची. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की कावेरीची एवढी हिंमत, तेही माच्या समोर. तिच्या हातामध्ये पेपर असतात. म्हणते कसले पेपर येते? कावेरी म्हणते मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही, कारण या घरावर माझाही अधिकार आहे. कसले पेपर आहे ते विचारलं तुला मी. वकील पटकन पुढे येतो आणि म्हणतो मी वाचतो की. वकील जेव्हा पेपर वाचतो तेव्हा वकिलाची आता बोलती बंद झालेली असते. यमुना म्हणते, वकील साहेब का सस्पेन्स वाढवताय? नक्की काय पेपरमध्ये सांगताय का? कावेरी या घरातून जाऊ शकत नाही किंवा त्या जाणारच नाही. वकील साहेब पेपर वाचून तुमचीही बोलती बंद झाली का? माझ्या नंदेचं बीपी वाढायला लागलंय. अहो सांगा की डिटेलमध्ये काय आहे, नाही तर तिला चक्कर येऊन पडायची ती. बाबांनी धर्म अधिकाऱ्याची सून आणि यशची बायको म्हणून पूर्ण प्रॉपर्टी 80% माझ्या नावावर केली आहे. फक्त 20% तुम्हा सगळ्या लोकांकडे. कळतंय? 80% प्रॉपर्टीची एकटी मालकीने मी. आता या घरातून कोण कसं जाणार सांगा बरं तुम्ही. कशी जाऊ मी घराच्या बाहेर? जाऊच शकत नाही. सगळ्यांना हे ऐकून असा काय धक्का बसतो की अगदी डोळे मोठेच्या मोठे झालेले असतात सगळ्यांचे, कारण कावेरीने एक धम्माकाच केलेला असतो. यशच्या बायकोने हे घर सांभाळावं अशी बाबांची इच्छा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जात नसते. त्यामुळे रिलॅक्स, कितीही प्रयत्न केला तरी मी काय इथून जाणार नाही. यमुना म्हणते, वकील साहेब काहीतरी बोला, तोंड शिवलंय काय तुमचं? वकील साहेब म्हणतात, नाही ते जे म्हणताय ते अगदी खरं आहे आणि बरोबर आहे. त्यांना आपण जबरदस्तीने घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण त्या लिगली 80% मालकीने या घराची. पौर्णिमा मध्ये कमाल झाली बाई भाऊजींची, काय करून ठेवलाय उद्योग. यमुना मध्ये आणा इकडे पेपर, मी वाचून बघते एकदा. आता यमुना ही ते पेपर परत वाचते. यमुना ते पेपर हातात घेते, एवढे तेवढे काय वाचते आणि म्हणते हे पेपर खोटे, फ्रॉड ही मुलगी, हिच्यावर विश्वास ठेवू नका, सगळे काही पेपर बनावट आहे. अहो 1 नंबरची फ्रॉड ही, खोटारडी. यमुना म्हणते जिचं अस्तित्वच खोटं आहे, जी मुलगीच फ्रॉड आहे, तिच्यासाठी असले फ्रॉड पेपर बनवणं अगदी इझी आहे. त्या मुलीने फ्रॉड काही सगळं केलंय आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते. हिच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका, सगळं काही खोटं आहे. बाबा असं का करतील ग? सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर का करतील? ही कोण लागून गेलीये? आपण काय नाही होत का? आपण काय मेलोत का? आपल्या नावावर केली असती ना, हिच्या नावावर करायचं काय संबंध आहे? त्यामुळे हिच्यावर काय विश्वास ठेवायचा नाही. ही फ्रॉड आणि त्याहूनही हे फ्रॉड पेपर. यश म्हणतो, यामिदी उगाच हायपर होऊ नको, हे पेपर अगदी खरे आणि खरेच आहे 100%. बाबांनी स्वतः हे पेपर बनवून ठेवले होते आणि हे आम्ही तुम्हाला मुद्दाम दाखवले नाही याआधी, कळालं? बाबांना आमच्याबद्दल सगळं काही माहिती होतं, सगळ्या पूर्वीपासूनच. त्यामुळे बाबांनी हे पेपर खूप आधी बनवून ठेवले होते, पण तुम्हाला मुद्दामच आम्ही सांगितलं नव्हतं. आत्ता सांगितलंय तर हे पेपर खोटे असं म्हणताय. बाबांना सगळं काही माहिती होतं आणि पूर्वकल्पना असल्यामुळे बाबांनी आधीच तयारी केली होती सगळ्या गोष्टींची. म्हणूनच लिगली 80% मालकीन कावेरीला केले बाबांनी स्वतःच्या मर्जीने. कळतंय? तू कितीही आरडाओरडा कर किंवा पेपर खोटे असं सांगण्याचा प्रयत्न कर, सत्य बदलत नाही. आणि ते लिगली पेपर आहे, कुठेही जाऊन प्रूव्ह कर, ते आहे ओरिजिनलच. कळालं तुला यामिदी? त्यामुळे उगाच खोटारडे म्हणून डंका पिटू नकोस. कदाचित बाबांना आधीच अंदाज आला होता की आमचा पुढचा प्रवास खूप आणि खूप असा खडतड असणार आहे. त्याच्यासाठीच आमची सोय करून ठेवली आहे बाबांनी. बाबांना खूप पूर्वकल्पना होती, त्यामुळे बाबांनी सगळं काही अगदी व्यवस्थित करून ठेवलं होतं. बाबांना माहिती होतं एक्झॅक्टली आमच्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे आणि बरोबर तसंच काय घडतंय. कळलं का यामिदी? मला तर अजिबात पटत नसतं. म्हणते मला हे पटतच नाहीये यश, मी विश्वास ठेवणार नाही. आम्ही खोटं का बोलेल? माझ्यावर विश्वास ठेव. बाबांनी स्वतःच्या मर्जीने सगळा काही विचार करून हे पेपर बनवले होते, पण तुमच्या सगळ्यांपासून मुद्दाम लपवले होते आम्ही. कधीतरी वेळ आली तर दाखवायची, नाही वेळ आली तर दाखवायचीच नाही असं आम्ही ठरवलं होतं. कळालं का? आम्ही खोटं बोलत नाही आहोत. कुठेही न्या, हे पेपर ओरिजिनल आहे हे तुम्हाला कोणीही सांगेल. तू तरी निदान विश्वास ठेव, मी खोटं का बोलेल, तेही बाबांच्या बाबतीत. यश म्हणतो, अमृताने जेव्हा बाबांवर हल्ला केला तेव्हा ते बोलू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. त्यांनी फक्त नजरेने खुणवलं मला तिजोरीकडे, डोळ्यांनी खुणवलं तिजोरीकडे. फक्त त्यांनी डोळे केले. माझ्या लक्षात आलं तिजोरीत काहीतरी आपल्याला नक्की सापडणार. जेव्हा तिजोरी उघडली तर हे पेपर्स मिळाले.
तेव्हाच माझ्या लक्षात आलं बाबांना पूर्ण कल्पना होती काय होणार आहे आणि काय नाही. वकील म्हणतात आणा इकडे पेपर. वकील परत ते पेपर तपासून बघतात. या पेपरवर शंका घेण्याचं काही एक कारण नाहीये. अगदी खरे पेपर आहेत. सरांची सही नाही तर शिक्का सुद्धा आहे. त्यामुळे कुणीही यांना चॅलेंज करू शकत नाही. हे पेपर लिगली आहेत आणि अगदी खरे आहेत. त्यामुळे खोटारडे असं म्हणूच नका. मा म्हणते ठीक आहे, पेपर ओरिजिनल आहे, 100% खरे तिथपर्यंत ठीक आहे. पण यशची बायको म्हणून कावेरीचा उल्लेख केलाय का? वकील साहेब म्हणतात नाही, कावेरीचा उल्लेख नाहीये, फक्त यशची बायको. मा म्हणते बघ, यशची बायको कुणीही असू शकते ना, या कावेरीवर थोडी शिक्कामोर्तब केलाय. कळलं का? त्यामुळे अगदीच काही ठामपणे सांगू नकोस. यशची बायको कुणीही होऊ शकते. त्यामुळे तुझे नावावर अर्धी प्रॉपर्टी केली असं काय म्हणायचा अधिकारच येत नाहीये. कळलं का कावेरी? त्यांचं नाव नाहीच आहे म्हणून त्या हवा तसा अर्थ काढताय आणि सगळ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करताय. मा म्हणते बरोबर आहे तुमचं. यांना खूप आधीपासून सगळी काही कल्पना होती. त्यामुळे त्यांनी अमृताचा विचार करून अमृताच्या नावानेच हे पेपर बनवलेत. कारण कुणीही अमृताला घराच्या बाहेर काढेल किंवा कुणीही याची बायको म्हणून इकडे तिकडे मिरवेल त्याच्या आधी सगळी काही तयारी करून ठेवली. यांनी खूप हुशार हे पुढचा विचार करतात. त्यामुळे कावेरी बायको नाही तर अमृता बायको होणार आमच्या यशची. यश म्हणतो मा माझ्यावर विश्वास ठेव. बाबांना सगळं काही माहिती होतं आमच्याबद्दल म्हणूनच अमृताचा चेहराही त्यांनी बघितलेला होता. अमृता किती भयानक आहे बाबांना माहिती होतं. पुढे काहीही होऊ शकतं म्हणूनच बाबांनी सगळी काही तयारी करून ठेवली. आणि हो, आज जर कावेरी वेळेत येत नव्हती तर मी जिवंत राहत नव्हतो. तिने मला जाळून टाकण्याचा मारून टाकण्याचा पूर्ण प्लॅन केलेला होता. कावेरी जर वेळेत पोहोचत नव्हती तर आज मेलेलं तोंड बघितलं असतं. ही अमृता दिसते तशी नाही, खूप भयानक आणि विचित्र मुलगी आहे. आता मग अमृताकडे बघायला लागते. अमृताने लगेच असा मासूम चेहरा केलेला असतो की तिने काही केलंच नाही आणि तिच्यावर सगळा हा घाणेरडा आणि खोटा असा आरोप लावतोय यश, तेही कावेरीचं ऐकून. यश म्हणतो अमृता फक्त या घराच्या वाईटावर उठली आणि बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायला इथं आली. प्रेम वगैरे काही नाही किंवा तुझ्यावर तर अजिबात तिला प्रेम नाहीये. तुझ्यावर फक्त राग, तिरस्कार आणि सूड उगवायचा आहे म्हणून ती इथे आली पूर्ण प्लॅनिंग करून. कळतंय का तुला? कावेरी म्हणते मा तुम्हाला विश्वास नाहीये ना? तुम्हाला अजिबातच विश्वास नाहीये. सगळं काही फ्रॉडच वाटतंय ना तुम्हाला? तुम्ही म्हणताय ना मा अमृताला डोक्यात ठेवले पेपर्स बनवले, ठीक आहे आपण मान्य करूया, 100% मान्य करूया. पण सध्या यशची बायको कोण? मी. म्हणजे मीच या घराची मालकीने. कळालं? असं बोलता बोलता कावेरी आता घरात आलेली असते आणि घरात येऊन म्हणते मी या घराची मालकीने. त्यामुळे सगळ्यांनी अगदी सगळ्यांनीच मापात राहायचा. डोक्यावर बसायला जायचं नाही. कधी पडाल ना खाली कळणार पण नाही. कारण घराची मालकीन मी आहे आणि काय करायचं आणि काय नाही हे मी बघणार. कळालं का? कावेरी आता अमृताचा घट्ट असा हात पकडते आणि म्हणते ऐकलंस ना ग अमृता मी काय म्हटले? त्यामुळे मी मालकीन आहे या घराची, पक्क लक्षात ठेव. आणि हो, या घरात कोण राहणार कोण नाही राहणार हे सुद्धा मीच ठरवणार. माग म्हणते माझ्याच घरात तुझ्या आश्रयाखाली राहण्यापेक्षा विहिरीत उडी मारून जीव देईल की मी. तुझ्या ताब्यात मी राहूच शकत नाही. तुला काय वाटतंय? ए कावेरी. मा म्हणते काय गे, कागदांवरच्या सह्यांचं काय कौतुक सांगतीये. एक एक काडी जमा करून हे घर उभं केलंय माझ्या नवऱ्याने आणि मी. कळतंय का? अगदी कष्ट केले तेव्हा कुठे एवढा मोठा डोलारा उभा केला. तू मात्र आयती येऊन सगळ्याची मालकीन व्हायला बघतीये का? आणि मला माहिती की याच्यासाठीच तू आलीये प्रॉपर्टीसाठी. मा म्हणते इतकी पवित्र वास्तू तुझ्यासारख्या नीच मुलीच्या हातात जाताना मी बघू शकत नाही. मुळात मला हे सहनच होणार नाही. तू मालकीन हो किंवा काही हो, तुझ्या छत्रछायेखाली आम्ही राहू शकत नाही. कळतंय? सगळ्यात नीच असेल तर फक्त तू आणि नीच मुलीसोबत मी राहू शकत नाही. माने आता परत एकदा ह्या कावेरीचा जबरदस्त असा अपमान केलेला असतो. त्यामुळे अमृताला खूप असा आनंद झालेला असतो किंवा कावेरी कितीही पुढे पुढे चालू दे, मा सगळा काही तिचा डाव हाणून पाडते आणि अगदी गप्प करते या कावेरीला. मा म्हणते माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलाला फसवून त्याच्यात तुझ्या जाळ्यात अडकून तुला काय मिळणार आहे हे मला कळतच नव्हतं. इतके दिवस आता मात्र सगळं काही स्पष्ट झालंय. प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी, सगळी श्रीमंती मिळवण्यासाठी, ऐशारा मिळवण्यासाठी या घरात जबरदस्तीने आली आणि माझ्या मुलाला तू फसवलंस. आता मात्र तुला सगळंच मिळालंय बरोबर. मा म्हणते मी मूर्ख होते. तुला काय करायचंय, कशासाठी आमच्या घरात आली शेवटपर्यंत मला कळालंच नाही. पण आत्ता मात्र सगळं कळालंय ना. कारण मी मूर्ख जरी असले तरी थोडीफार तरी काहीतरी चालू शकते ना माझी बुद्धी. तुमच्यासारख्या मुलींना फक्त पैसा महत्वाचा असतो. माणसं, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, नवरा काहीही महत्वाचं नसतं. फक्त तुमच्यासारख्या मुलींना पैसा आणि पैसाचं महत्वाचं असतो. बरोबर आहे का ग कावेरी? फक्त एवढी संपत्ती मिळवण्यासाठीच तू घरात आलीये ना. मा म्हणते 80% कशाला एवढा खाटाटोप करतीये. 100% प्रॉपर्टी तुला देऊन टाकते. यमुना किल्ल्या दे.
यमुना म्हणते काय किल्ल्या दे, ऐकायला आलं नाही का? मग आता जोरात अशी यमुनावर ओरडून त्या किल्ल्या हातात घेते आणि कावेरीचा हात समोर करून कावेरीच्या हातात त्या किल्ल्या दिलेल्या असतात. हेच हवं होतं ना तुला, सगळी प्रॉपर्टी, सगळे अधिकार, सगळे हक्क. बघ आज तुला सगळं काही मिळालंय. ज्या गोष्टीसाठी एवढा काय खटाटोप केला, माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ते सगळं काही तुला मिळालंय. आणि हो, ज्या ज्या गोष्टींवर तुझा अधिकार आहे त्या सगळ्या गोष्टी मी दूर लोटतीये. काहीही नकोय मला, कळालं? 80% मालकीन आहे ना, आता तुला मी 100% मालकीन केलंय. तुला सगळं काही मिळवायचं होतं आणि मला वाटतं तुला सगळं काही मिळालंय. माही एक जबरदस्त असा सगळ्यांच्या पुढे खुलासा करते की मी या घरातल्या एकाही वस्तूला हात लावणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा मोह न करता नेसत्या वस्त्रांनीशी हे घर सोडतीये, तेही कायमचं. कारण या घरावर तुझा अधिकार आहे हे मला सहनच होणार नाही. इतक्या नीच पातळीच्या मुलीच्या हातात एवढी माझी सुंदर वास्तू, पवित्र वास्तू आता ती अपवित्र झालीये. त्यामुळे मी हे घर सोडतीये. आता मात्र सगळं काही उलटच झालेलं असतं. विचार एका गोष्टीचा केला आणि भलतंच काय घडलेलं असतं. मा डायरेक्ट घर सोडून जाण्याची बात करत असते. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कावेरीनेही काहीतरी वेगळा विचार केला आणि कावेरीच्या समोर काहीतरी वेगळंच आलेलं असतं. मा घर सोडून जाईल हे कावेरीने विचारच केला नव्हता. माने आता शब्द दिलाय की मी घर सोडून चालली म्हणजे मा 100% घर सोडून जाणार, यात काही शंकाच नाही. मा आता कशाचाही विचार करत नाही आणि अगदी रागारागाने आहे तशी लगेच घराच्या बाहेर निघून जाते. माच्या मागे मा करत सगळे काही लोक पळालेली असतात. असं करू नको, चुकीचा विचार करू नको आणि कुठे चाललीयस. माला सगळेजण खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात. यशला आणि कावेरीला मात्र जब्बर असा धक्का बसलेला असतो. ते काहीतरी करायला गेले वेगळं आणि झालं मात्र वेगळंच. धमकी देऊन या घरात थांबायचं एवढाच काय विचार होता, पण झालं वेगळं. मा डायरेक्ट घर सोडूनच गेली फक्त एका शब्दासाठी की सगळी काही प्रॉपर्टी माझी आहे किंवा या घराची मालकीन मी आहे. हे मला सहनच होत नाही आणि मा तडक तिथून लगेच निघून जाते राग. माच्या मागे आता सगळे चाललेले असतात आणि मा अगदी रागारागाने चाललेली असते. यमुना म्हणते हो ठीक आहे, जा की तुला जायचंय तर. बाबांचा विचार काय, बाबांचं काय करायचंय? तुला काय वाटतं यमुना, मी यांचा विचार केला नाही आणि अशीच निघाले तडक? अगं यांचा विचार केल्याशिवाय कशी निघणार मी? तेवढ्याच समोरून उदय आलेला असतो. मा बरं झाला तू आलास. हो, यामिनीने फोन केला होता मला. मग काय, सगळं तर कळालं असणार आहे तुला. अगं मा, घर सोडून जाणं हा पर्याय का? हा कुठचा विचार केलाय तू रागामध्ये? तू घर सोडून जाऊ नको प्लीज. उदय, मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. मा म्हणते पटकन अँब्युलन्स बोलव, कारण त्यांना मला अँब्युलन्सनेच न्यायला लागणार, तसं काय मी नेऊ शकत नाही. मा तुला कळतंय का तू कुठे जाणार आहे? कुठेही जाऊ, या घरात राहणार नाही. हवं तर मी माहेरी जाईल, जिथे ऍडजस्ट होईल तिथे राहणार, पण या पोरीच्या छत्रछायेखाली मी राहू शकत नाही. यमुना म्हणते जरा विचार कर, कसला हा टोकाचा निर्णय घेतलाय रागाच्या भरात येऊन. सगळं काही तिच्या हातात देऊन तिला मालकीन करून चालली आहेस का तू? मा हे चुकीचं आहे, तुला कळतंय का? यमुना म्हणते तुला कळतंय का मा, सगळं काही प्लॅनिंग करूनच आली होती ती कावेरी या घरात आणि आता त्याचा प्लॅन अगदी सक्सेस झालाय, तोही 100%. 80%ची मालकीन होती, तू डायरेक्ट तिला 100%ची मालकीन दिली. सगळं काही तिच्या हातात दिलं. आता काय, तिचा प्लॅन अगदी सक्सेस झालाय. ती मात्र मनासारखी जगायला मोकळी झालीये, कळतंय का तुला? आणि तू तिच्या हातात सगळं देऊन चाललीये, हे चुकीचं आहे मा. हे बघ यमुना, आयुष्यभर मी अगदी इज्जतीत आणि अगदी माझ्या तोऱ्यामध्ये जगली आणि शेवट कुणाच्या तरी ताटाखालचं मांजर होऊन जगायला मला जमणार नाही. तेही पैशांसाठी चुकूनही मी कोणापुढे झुकणार नाही. आणि त्यातल्या त्यात त्या नीच पातळीच्या मुलीच्या समोर तर नाहीच. माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि मी तिच्या समोर आणि तिच्याबरोबर त्याच घरात राहू, हे शक्यच नाहीये. मा तू ऐक, अगदी शांत डोक्याने विचार कर. सगळं काही तिला हवंय तसंच तू करतीये. अगदी प्रॉपर्टीही दिली आणि चाव्यांचा गुच्छाही दिला. ती मात्र आता महाराणी म्हणून राहणार आणि त्यात तू नाही म्हटल्यावर काय, तिला धरबंधनला गाम अजिबातच राहणार नाहीये. त्यामुळे मा तू हे चुकीचा निर्णय घेतीये आणि मला असं वाटतंय की तू प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. उदय म्हणतो 80% तिचं मालकीचं घर किंवा तिची प्रॉपर्टी झाली, बरोबर आहे का मा? पण अगं 20% तरी आपण मालक आहोत ना. व तिला घाबरून तिच्या हातात सगळी सत्ता देऊन आपण घर सोडून जाणं हे चुकीचं नाहीये का? म्हणजे तिला हवंय त्यापेक्षाही तिला जास्त द्यायचं आणि आपण घर सोडायचं. आपण जाणार कुठं आहोत कळतंय का तुला मा? इथून पुढची जबाबदारी मी घेतो आणि तिला कसं आणि काय करायचं ते माझ्याकडे सोड. माझ्यावर विश्वास आहे ना तुला? त्यामुळे सगळं काही पुढचं मी ऍडजस्ट करतो. पौर्णिमा म्हणते वहिनी, तुम्ही रागाच्या भरात चाललाय घर सोडून, पण काय
पौर्णिमा आता बडबड करायला लागते आणि पौर्णिमा खूप चिडलेली असते. काय हो, भाऊजींनी जराही विचार केला नाही का त्या आघाव मुलीच्या नावावर सगळी काही प्रॉपर्टी करताना ती भिकारडी सगळी काही प्रॉपर्टी घेऊन बसणार. आणि काय, तुमचं ठीक आहे, तुम्ही चालला तुमच्या नवऱ्याला घेऊन, माझ्या मुलांचं काय? आमचा काही विचार केला की नाही? तुम्हीही केला, तुमच्या नवऱ्यानेही केला नाही आणि तुम्हीही नाही, तुम्हीही सरळ निघून चाललात वहिनी. आमचं काय? सगळं काही झालंय तुमचं, पण आमचं काय भविष्य आहे? वहिनी बोला, गप्प का बसला? सगळं काही त्या नालायक पोरीच्या हातात दिले आणि तुम्ही तडक चालला, पण माझं आणि माझ्या पोरांचं भविष्य काय उरलंय? आमचं आयुष्य असंच गेलं का? पौर्णिमा खूप चिडचिड करते आणि सगळ्या गोष्टींचा हिशोब मागत असते आपल्या माकडे. माची आता बोलतीच बंद झालेली असते. विद्या आता इकडे रडायला लागलेली असते. कावेरी ताई, तुम्ही मालकीण झाला या घरची, आता तुम्हाला कोणीही या घरातून काढू शकत नाही, कधीच नाही. कितीही काही झालं तरी तुम्हाला घराच्या बाहेर जा असं कोणीही म्हणू शकणार नाही. खरंच छान गोष्ट झाली, पण दुसरीकडे खूप वाईट गोष्ट झाली. या घरची खरी मालकीण म्हणजे मा घर सोडून गेल्या आणि घराची शानच गेली. मा घराच्या बाहेर गेल्या हे सहनच होत नाहीये. विद्या आता रडायला लागलेली असते. कावेरी म्हणते, विद्याताई, मला या घरची मालकीण कधीच व्हायचं नव्हतं, पण माझ्यासमोर परिस्थिती अशी आली की मला हे सगळं काही सगळ्यांना सांगायला लागलं. मा असताना मी सगळी कशी हिंमत कशी करणार, आणि मला व्हायचं सुद्धा नाहीये सगळ्या गोष्टीची, सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण. मा हे सगळं बघायला मी का सगळं मध्ये मध्ये करू? हे बघा, मी मजबूर होते म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की 80% मालकीण मी आहे या घराची. नाहीतर मी कधी सांगितलं नसतं. आजवर तरी इतक्या वेळेला भांडण झालं, मी कुठे सांगितलं? पण आज मला हाताला धरून धक्के मारून अगदी बाहेर काढलं. मला पर्यायच नव्हता, नाहीतर मला घराच्या बाहेर कायमचं निघून जायला लागलं असतं. मला या घरात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांच्या समोर सांगायला लागलं. एवढंच काय हो? आणि मला राग आला आणि मा गेल्या की घर सोडून. कावेरी म्हणते, माने माझा सून म्हणून स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा होती, आणि एका कागदामुळे आमचं नातं नाही तुटू देणार. मी हे सहनच करणार नाही की मा या घरातून निघून गेली. माझं हक्काचं घर आहे, माने सगळं काही स्वतः जतन केलंय, स्वतः एवढं वाढवलंय. मी काय घराची मालकीण हो? मला फक्त या घरात राहायचं होतं आणि मलाही माझी सासू किंवा त्यांनी मला सून म्हणून स्वीकारावं एवढंच माझा खटाटोप होता. पण सगळं काही उलटच झालंय. या गोष्टीचं यशलाही खूप वाईट वाटलेलं असतं. यश अगदी धावत पळत आता माच्या मागे जातो मला थांबवायला. कावेरीला आणि विद्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं. दोघेही दारात उभा राहून अगदी रडत असतात. मा निघून गेली हे कुणाला सहन झालेलं नसतं. बिचारी विद्या खूप रडत असते आणि कावेरीही रडत असते. यमुना म्हणते, मला मा तू आता रागाच्या भरात निघून चालली. उद्याचं बा बरे झाले आणि म्हटले असं कुठलंच विल केलं नव्हतं तर काय करशील? प्रॉब्लेम होणार ना. घर तर सोडून बसशील, सगळं हिच्या हातात देशील आणि मग काय करशील तू? यमुना म्हणते, काकू तू सुद्धा इथेच थांब, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. असंच सगळं काही वाऱ्यावर सोडून गेला तर कुणाला काही मिळणार नाही आणि प्रश्नच राहतील, उत्तर कुणालाही मिळणार नाही. कळतंय का? यमुना आता सगळ्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते आणि तिच्या हातात काही एक द्यायचं नाही. उद्या बाबा बरे झाल्यावर प्रश्न विचारलं तर काय त्यांचं उत्तर द्यायचंय प्रश्नाचं? कळतंय का? दोघीही घर सोडून चाललात, जरा शांतपणे विचार करा. यश आलेला असतो. यश म्हणतो, मा तू जर या घरात नसेल तर आमचा राहण्याचा अधिकार काय? तुझ्या समोर मला संसार करायचा आहे कावेरी सोबत, त्यामुळे तू गेली तर अर्थच उरणार नाहीये का? मी दिलेला शब्द तर मोडला, शब्द मोडलेला नाहीये. गुरुजींसमोर अमृताची नाही तर कावेरीची पत्रिका ठेवली होती आणि आमच्या दोघांचीच पत्रिका जुळली होती. मा कळतंय का तुला? आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की यशलाही कावेरीच आवडत होती आणि पत्रिका सुद्धा यशने कावेरीचीच जुळवली होती. यश अगदी हताश झालेला असतो. आमचं लग्न देवाने ठरवलं, जबरदस्तीने केलेलं नाहीये. तुझ्या पुढे हात जोडतो, घर सोडून जाऊ नको प्लीज मा. मा तुझ्या पुढे हात जोडतो, कावेरीला एक चान्स दे, तुझं तिच्याबद्दलचं मत नक्कीच बदलेल. मा प्लीज तुझ्या पुढे हात जोडतो. मा अगदी रागाने मागे वळून बघते यशकडे. तेवढ्यात काय विद्या आणि कावेरी अगदी पळत पळतच आलेले असतात, कारण मा गेल्या की काय हे बघायला ते आलेले असतात. मा आता यश आणि कावेरीकडे अगदी रागाने बघत थांबलेली असते, कारण माला कावेरी अजिबातच आवडत नसते. पण यशसाठी ती आता माघारी वळून बघते तर काय कावेरीही त्याच्याजवळ उभी. मा आता काहीतरी विचार करते आणि पक्का असा निर्णय तिने घेतलेला असतो. ठीक आहे यश, तुझ्या बायकोला, माझ्या सुनेला, कावेरीला अजून एक संधी देते. यमुना तुमच्या वहिनीची घरात येण्याची तयारी करा, स्वागताची तयारी करा. तुमची वहिनी म्हणजे आपल्या यशची बायको घरात येते ना, मग स्वागत करून तिला घरात घेऊया. यमुना म्हणते, तू काय बोलतीये मा? मा म्हणते, ऐकलं नाही का यमे, सांगितलंय तेवढं करायचं, जा आणि घरी जाऊन तयारी कर. माने हा निर्णय घेतलाय तो कुणालाच आवडलेला नसतो, कारण कावेरी घरात कोणालाही आवडत नसते, फक्त विद्यालाच आवडत असते. मा आता चेहऱ्यावर हसू आणते आणि यशच्या आणि कावेरीच्या समोरून उभी राहते. यश तुझ्या बायकोला तूच आपल्या घरी घेऊन ये. कसं आहे ना,
तुझ्या बायकोचं आणि माझ्या सुनेचं स्वागत मी स्वतः करणार आहे माझ्या हाताने. माझ्या घरात माझ्या सुनेचं स्वागत मीच तर करणार, बरोबर आहे ना रे यश? माच्या या आणि अशा वागण्याचा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कावेरी आणि यश आश्चर्यचकित होऊन या माकडे बघायला लागलेले असतात की मध्ये एवढा बदल कसा झाला, तोही एवढा अचानक. आता तिथून निघून गेलेली असते. हसते आणि या सगळ्यांकडे बघते आणि हसत हसत तिथून निघून गेलेली असते. मानेही आता मनामध्ये काहीतरी जबरदस्त असा प्लॅन केलेला दिसतोय. सहजासहजी तयार झालीये, म्हणजे काहीतरी डोक्यात तिच्या नक्कीच आहे. आता जशी कावेरीने सगळ्यांची जिरवली तशी सुद्धा कावेरीची जिरवते काय? आता हसत हसत घरी निघून गेलेली असते आणि माच्या मागे घरातली सगळी मंडळी निघून गेलेली असते. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. हे असं अचानक कसं वागतीये? पण आता माच्या शब्दाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. त्यामुळे माच्या मागे मागे अगदी सगळे निघून जातात. आपली विद्याही गेलेली असते. आता सगळे गेल्यावर यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात, कारण त्यांनाही आनंद झालेला असतो की माने आपल्याला स्वीकारलंय. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. पुढच्या भागामध्ये माने स्वागत केलेलं असतं अगदी जय्यत. ओलांडायला लावलेलं असतं कावेरीला. कावेरी जेव्हा ओलांडायला लागते तेव्हा काच फोडलेली असते अगदी दारात, आणि काच फोडल्यावर लगेच त्याच्यावरूनच चालायचं सुनबाई, कारण स्वागत करते ना ही सासूबाई. कावेरीला अगदी त्या काचेवरून चालायला लावते आणि म्हणते, स्वागत आहे सुनबाई तुझं, स्वागत आहे. आता चांगली जिरवणार असते ह्या कावेरीची. हे बघ कावेरी, तू लक्ष्मी म्हणून या घरात येतीये तर मी सुद्धा काय कमी नाहीये. मी सुद्धा कडक लक्ष्मी म्हणून बनणार आणि तुझं स्वागत करणार. अगं सुनबाई, फार हौस आहे ना तुला माझ्या घरात यायची, माझ्या माणसांची जिरवायची. मी सुद्धा कडक लक्ष्मी आहे. आता बघ मी तुझी कशी जिरवते आणि या घरात स्वागत तर केलंय, आता या घरात टिकूनच दाखव माच्या समोर. आता मात्र माचा खरा चेहरा सगळ्यांना कळालेला असतो की हसली का आणि सहज कशी तयार झाली. माने आता पूर्ण प्लॅनिंग केलेला असतो आणि मगच कावेरीला घरात घेतलेलं असतं. आता काय कावेरीचा निभाव माच्या पुढे लागणार का? रोज एक डाव खेळणार आणि सगळ्या डाव खेळता खेळता कावेरीला खूप असा त्रास होणार. बघू आता सगळ्या संकटातून पार होऊन माचं मन जिंकते का आपली कावेरी? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.